बहुतांश लैंगिक समस्या जी असतात त्याला जे मुख्य कारण असतं ते असतं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण। आणि या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि आपली सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचा काय एक दुसऱ्यामध्ये संबंध आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मराठी बांधवापर्यंत नक्की पोचवा, त्यांना शेअर करा। तर मित्रांनो, कोलेस्ट्रॉल म्हणजे कसं आहे की गावामध्ये एखादा रस्ते असतात, त्या रस्त्यामध्ये जे अडथळे निर्माण करणारा एक घटक असतो, त्याचप्रमाणे आपल्या ज्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी हे कोलेस्ट्रॉल आपल्याला डिस्टर्ब करत असतं। याच्यामध्ये LDL कोलेस्ट्रॉल असतं जे की बॅड असतं आणि SDL असतं ते चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, ते पोलिसाचं काम करतं। तर जसं आपल्या सगळ्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या हृदयाकडे जात असतात, आपल्या मेंदूकडे जात असतात आणि तिथून आपल्या रक्तपुरवठा जो आपला चांगला सुरळीत होण्यासाठी आपल्याला हृदय आणि आपल्या रक्तवाहिन्या मदत करत असतात। पण हे कोलेस्ट्रॉल हे जे उपद्रव करतं हे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण करतं आणि त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला नपुसंकता किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन येतं। तर हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी लक्ष द्यावं लागेल। यासाठी तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ जे असतात ते खायचे नाहीत किंवा तेल, तूप, साखर बिलकुल अजिबात घेऊ नका किंवा भात अजिबात घेऊ नका। आणि हिरवे भाजीपाला, फळं, शेंगा हे जे याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। त्याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे, जसं की आता बदाम आहे, बदाममध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे। तर गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जितकं चांगलं असेल तितकं आपले म्हणजे रक्तवाहिन्या आहेत त्या चांगल्या सुरळीत वाहतील आणि त्याच्यामध्ये प्लाग किंवा अडथळे निर्माण होणार नाही। जर तुम्ही बॅड कोलेस्ट्रॉल जास्त घेत असाल आणि तुमच्या वजनाकडे लक्ष ठेवत नसाल तर तुमचं ट्रायग्लिसराईड जे आहे ते वाढतं आणि म्हणून सगळ्यात अगोदर आम्ही जे टेस्ट करतो ते आहे लिपिड प्रोफाईल। लिपिड प्रोफाईल जर आपण केलं तर आपल्याला समजून येतं की आपल्या याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड किती आहे, LDL किती आहे, SDL किती आहे आणि या सगळ्या प्रमाणावर या घटकावर नंतर आम्ही डायग्नोसिस करून त्याप्रमाणे तुम्हाला जे काही म्हणजे प्लाग दूर करण्यासाठी औषधी आहेत किंवा रक्त पातळ होण्यासाठी औषधी आहेत किंवा काही कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड कमी करण्यासाठी औषधी आहेत ते आम्ही औषधी देऊन तुमची नपुसंकता दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो। म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की जोपर्यंत तुमचं प्रॉपर डायग्नोसिस होत नाही तोपर्यंत तुमचं ट्रीटमेंट तुमची चांगली होऊ शकत नाही। म्हणून फक्त ऑनलाईन औषधी मागून किंवा स्वतःच्या मनाने शिलाजीत अश्वगंधा घेऊन जर तुम्ही लैंगिक समस्या दूर करण्याचा जर केविलवाना प्रयत्न करत असाल तर मित्रांनो, अशी चूक तुमच्या हातात करू नका। आणि लक्ष ठेवा, आपलं शरीर हे स्वतःहून म्हणजे का आपल्याला इंडिकेट करतं किंवा साईन अँड सिम्पटम देतं, त्या साईन अँड सिम्पटमवर लक्ष जास्त ठेवावं लागतं। म्हणून आम्हाला तुमची डिटेल हिस्ट्री घेऊन तुमचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं असतं। धन्यवाद मित्रांनो।